नमो बुद्धाय, जय भीम. जगण्याची कला विपश्यना साधना या पुस्तकातील अध्याय क्रमांक 5 आपण आज वाचणार आहोत. शील सदाचाराची शिकवणूक. अविद्या, राग व द्वेष यांचे समूळ उच्चाटन करून दुःखमुक्ती करून घेणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. या वाक्यातील उद्दिष्टांपर्यंत आपल्याला पोहोचू शकेल असा मार्ग भगवान बुद्धाने शोधला, अवलंबिला व इतरांना शिकवला. या मार्गाला त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे. सोप्या शब्दात हा मार्ग समजून सांगा अशी विनंती एकदा भगवान बुद्धांना केल्यावर ते म्हणाले, सर्व दुष्कृत्यांपासून दूर राहा, सर्व सत्कृत्यांचाच संचय करा आणि आपले मन शुद्ध करा. हीच मुक्त अवस्था प्राप्त केलेल्या माणसाची शिकवणूक आहे. हे विवेचन अगदी स्पष्ट व सर्वसामान्य होण्यासारखे आहे. दुसऱ्यांना इजा करणारी कामे आपण करू नयेत, त्याप्रमाणेच सर्वांना हितकारी कामे आपण करावीत, याबद्दल कुणाचाही विरोध असणार नाही. पण काय फायद्याचे व काय तोट्याचे हे कसे ठरवावे? कोणते कृत्य हे सत्कृत्य होते व कोणते दुष्कृत्य ठरते हा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या मतांवर अवलंबून असतो, आपल्या परंपरागत श्रद्धांवर विसंबतो, आपली पसंती व पूर्वग्रह यांना महत्त्व देतो व त्यामुळेच त्यांच्या अशा संकुचित व्याख्या तयार होतात की समाजातील काही पंथांना त्या मान्य होतात तर इतरांना अमान्य असतात. अशा प्रकारच्या उथळ स्पष्टीकरणापेक्षा जगन्मान्य होईल अशी सत्कृत्य व दुष्कृत्य, पाप व पुण्य यांची व्याख्या आपल्याला दिली आहे. कोणतेही कृत्य की जे दुसऱ्यांना अहितकारक ठरते, त्यांची मनशांती घालवते, ते दुष्कृत्य वा पाप समजावे. ते कृत्य दुसऱ्यांना हितकारक असते, त्यांच्या सुखशांती, एकात्मकता व सुसंवाद निर्माण करते, ते पुण्य वा सत्कर्म समजावे. जे कृत्य दुसऱ्यांना हितकारक असते, त्यांच्यात सुखशांती, एकात्मकता व सुसंवाद निर्माण करते, ते पुण्य वा सत्कर्म समजावे. तसेच कोणतेही कर्मकांड, बौद्धिक कसरती वा क्रियाकर्म करून मनाचे शुद्धीकरण होत नाही, तर पद्धतशीरपणे स्वतःबद्दलच्या खऱ्या सत्याचा स्पष्ट अनुभव घेऊन मनावरचे जुने संस्कार पद्धतशीरपणे काढून टाकून दुःखमुक्तीपर्यंत जाण्यानेच मन शुद्ध होते. वर सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवणूक मुख्य 3 भागात विभागली आहे. ती म्हणजे शील, समाधी व प्रज्ञा. शील म्हणजे सदाचार, शरीराच्या किंवा वाणीच्या सगळ्या दुष्कृत्यांपासून दूर राहणे. समाधी म्हणजे मनाला एकाग्र करण्याचा अभ्यास, आपल्या मनाच्या क्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या शक्तीचा जाणीवपूर्वक केलेला विकास. प्रज्ञा म्हणजे शहाणपण, स्वतःच्या अंतर्दृष्टीचा स्वाभाविक विकास व शुद्धीकरण. सदाचाराचे मूल्य. ज्या कोणाला धर्माचे आचरण करावायचे असेल त्याने सुरुवातच सदाचारापासून करायला हवी. धर्मप्रवेशाची ही पहिली पायरी आहे, त्याशिवाय प्रगती होणारच नाही. दुसऱ्याला अहितकारी होतील अशी कृत्ये, क्रिया यांपासून आपण दूर राहिले पाहिजे. हे समजायला अगदी सोपे आहे, कारण अशा वागणुकीची समाजाच्या स्थैर्यासाठी फार गरज आहे. असे न केले तर समाजाची एक संगता कशी टिकणार? पण खरं तर आपण अशा कृत्यांपासून दूरच राहायला पाहिजे, कारण यामुळे दुसऱ्याचे तर सोडाच, पण आपले स्वतःचेही नुकसान होते. खून, चोरी, दुसऱ्याचा अपमान किंवा बलात्कार ही कृत्ये मनात प्रचंड राग, लोभ किंवा प्रक्षोभ निर्माण केल्याशिवाय घडणे अशक्यच आहे. आसक्तीचा व द्वेषाचा हा क्षण आत्ताच दुःख निर्माण करतो असे नाही, तर भविष्यातही त्याचे ओझे मोठे करतो. भगवान बुद्ध म्हणतात, या क्षणी विकाराने जळणे भविष्यातही जाळते. दुष्कृत्य आपल्यासाठी प्रचंड दुःख निर्माण करते. या क्षणाचा आनंद भविष्याच्या आनंदाची नांदी ठरतो. आत्ताचा सद्गुण भविष्यातही खूप सुख देतो. स्वर्ग किंवा नरक यांचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला मृत्यूची वाट पाहण्याची गरज नाही. या जन्मातच व आपल्यातच येथेच तो अनुभव घेऊ शकतो. आपल्या हातून जेव्हा दुष्कृत्य घडतात तेव्हा अभिलाषा व तिटकारा यांच्यामुळे आपल्याला नरकाचे दर्शन होते. जेव्हा आपण सत्कृत्य करतो तेव्हा आपल्या मनशांतीतून आपल्याला स्वर्गाचाच अनुभव येतो. म्हणून दुसऱ्यांच्या भल्यासाठी नव्हे तर आपल्या फायद्यासाठी आणि आपल्यालाच होणारी हानी टाळण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या शाब्दिक व शारीरिक दुष्कृत्यांपासून दूर राहिले पाहिजे. शील आचरण का करावायचे याचे कारण म्हणजे आपल्याला आपला स्वतःचा शोध घ्यावयाचा आहे. आपल्या संबंधीच्या सत्यात खोलवर जाऊन बुडी मारावायची आहे व आपले अंतरंग जाणवायचे आहे.
हे करण्यासाठी मन अतिशय शांत व अविचल असण्याची गरज आहे. अस्थिर व खवळलेल्या तलावात जसे खोलवर काय आहे ते दिसणे अशक्यच आहे, तसेच अंतर्निरीक्षणासाठी प्रक्षुब्धते पासून मुक्त व शांत अशा मनाची जरुरी आहे. जेव्हा आपण दुष्कृत्य करतो तेव्हा आपले मन प्रक्षुब्धतेने भरून ओसंडत असते. जेव्हा आपण वाणीच्या व शरीराच्या दुष्कृत्यापासून परावृत्त असतो तेव्हाच मनाला पाहिजे तेवढी शांती मिळू शकते व अंतर्निरीक्षणाच्या कार्यात प्रगती होऊ शकते. अजून एका कारणासाठी शील पालनाची आवश्यकता आहे. जो धर्माचरण करतो तो आपले अंतिम लक्ष दुःखमुक्ती या दृष्टीकडे वाटचाल करत असतो. हे काम करत असताना आपण आपल्या मनाची गुंतवणूक अशा गोष्टीत करता कामा नये की ज्यामुळे मनाची नेहमीची सवय वाढीला लागेल. कोणतीही क्रिया की जी दुसऱ्याचे अहितच करते ती नेहमीच अभिलाषा, हेवा, द्वेष व अज्ञान यांना सोबतच करते. अशी कामे करणे म्हणजे एक पाऊल पुढे व 2 पाऊल मागे जाणे नव्हे का? असे केले तर मग आपण आपले साध्य कसे व केव्हा साधणार? हा आपल्या प्रगतीतील एक अडथळाच नाही का? शील पालनाची गरज ही फक्त समाजाच्या हितासाठी नाही, तर त्यातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी पण आहे. प्रत्येकाच्या शाश्वत सुखासाठीच नव्हे, तर त्याच्या धर्माचरणाच्या मार्गासाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठीही आहे. शील पालनात आर्य अष्टांगिक मार्गातील शिकवणुकीचे 3 भाग येतात: सम्यक वाचा अथवा वाणी, सम्यक कर्मांत व सम्यक उपजीविका म्हणजेच योग्य वाचा, योग्य कर्म आणि योग्य उदरनिर्वाह. सम्यक वाणी. आपले बोलणे शुद्ध, सात्विक व हितकारक असले पाहिजे. शुद्धी ही अशुद्धता दूर करूनच मिळवता येते आणि म्हणूनच पहिल्यांदा वाणीची अशुद्धता म्हणजे काय ते आपण समजावून घेतले पाहिजे. अशुद्ध वाणीत खोटे बोलणे म्हणजे सत्याला सोडून मोगम बोलणे, दोन मित्रांची मैत्री तुटेल अशा गोष्टी करणे, व्यक्तीच्या पश्चात त्याची निंदानालस्ती करणे, बदनामी करणे, दुसऱ्याचा शांतताभंग करेल व त्यांना फायद्याचे होणार नाही अशा कठोर शब्दांचा वापर करणे, निरर्थक कुजबूज अर्थहीन गप्पागोष्टी ज्यांच्यामुळे आपण आपला व इतरांचा वेळ वाया घालवतो अशी कृत्य करणे, या व अशा गोष्टी वाणीची अशुद्धी करतात. या सगळ्या गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व गोष्टी या शुद्ध वाणीतच येतात. सम्यक वाणी ही काही नकारात्मक संकल्पना नाही. सम्यक वाणी आचरणारा कोण असतो हे भगवान बुद्धांनी असे विशद केले आहे. तो असत्य भाषण सोडून त्यापासून दूर राहत सत्यवादी बनून सत्यसंध सत्याचे आचरण करणारा, लोकांत विश्वासपात्र बनून जसे पाहिले ऐकले तसेच बोलणारा असतो. एक दुसऱ्याची चहाडी सोडून त्यापासून दूर राहतो. कुणाची गोष्ट इथे ऐकून तिथे सांगत नाही, तिथे ऐकून परस्पर फूट पाडण्यासाठी इकडे सांगत नाही. याप्रमाणे तो भांडणाऱ्यांना जोडण्यासाठी व मिळून राहणाऱ्यांनी भांडू नये यासाठी आपल्या वाणीचा प्रयोग करतो. ह्या प्रकारे तो सर्वांच्या एकतेत प्रसन्न, सर्वांच्या एकतेत आनंदी राहणारा व एकता निर्माण करणारी वाणी बोलणारा असतो. कठोर वाणीचा व्यवहार सोडून त्यापासून दूर राहतो. तो अशी वाणी बोलण्याचा प्रयत्न करतो जी इतरांना ऐकण्यास चांगली वाटेल, प्रिय वाटेल, हृदयंगम असेल, सभ्य असेल, अधिक लोकांसाठी रुचणारी, आवडेल अशी असेल. निरर्थक गोष्टी सोडून त्यापासून दूर राहतो व अशा प्रकारे तो प्रासंगिक, सार्थक, धर्मयुक्त, अनुशासन, प्रमाणित, एकोपा घडवणारी वाणीच बोलतो. त्याची वाणी स्मरणयोग्य, समयोचित, व्यवहारयुक्त, आटोपशीर, परिणामकारक व सार्थक असते. सम्यक कर्मांत म्हणजेच शारीरिक कर्म. शारीरिक कर्म देखील शुद्ध हवे. वाणीप्रमाणे शारीरिक कर्माची शुद्धता समजण्यासाठी आपल्याला दूषित कर्मे कोणती हे समजावून घेतले पाहिजे, म्हणजे आपण त्यापासून दूर राहू शकू. अशुद्ध कर्मे म्हणजे जिवंत प्राण्यांची हत्या, चोरी, व्यभिचार, नशा पाळणे की ज्यामुळे माणूस आपली सारासार बुद्धी गमावून बसतो व आपण काय बोलतो, कसे वागतो याची त्याला शुद्ध राहत नाही. या 4ही गोष्टी सोडल्या तर जी कर्मे राहतात ती सर्व शुद्धच राहतात. ती सारी सत्कर्मेच आहेत. सम्यक कर्मे ही देखील नकारात्मक संकल्पना नाही. सम्यक कर्मे आचरण्याचे वर्णन करताना भगवान बुद्ध म्हणतात, जो तलवार व दंड बाजूला ठेवून शांततेच्या मार्गाने कुणालाही इजा न करता सर्वांवर दयाच करतो, जगातील सर्व प्राण्यांचे भले अपेक्षितो, चोरीपासून दूर असतो आणि जो स्वतः अतिशय शुद्ध आचरण करतो तोच सम्यक कर्म आचरणारा. शील. संसारी सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी सम्यक वाणी व कर्म अवलंबण्यासाठी खालील 5 नियमे पाळणे आवश्यक आहे.
कोणत्याही सजीव प्राण्याची हत्या न करणे, चोरी न करणे, विचार न करणे, खोटे न बोलणे, कोणत्याही प्रकारचे नशापान न करणे. वरील 5 नियमांचे काटेकोर पालन करणे हे धर्माचरण करणाऱ्यांसाठी फारच आवश्यक आहे. आपल्या आयुष्यात कधीकधी दैनंदिन व्यवहार थांबून कदाचित थोड्या दिवसांकरता किंवा एका दिवसाकरता का होईना मनाच्या शुद्धीकरणासाठी किंवा मुक्तीसाठी काम करण्याची संधी येते. अशावेळी मोठ्या निष्ठेने धर्मपालन करण्याची जरुरी असते आणि म्हणूनच नेहमीपेक्षा आपला आचार-विचार जरा काळजीपूर्वकच व्हावा लागतो. स्वतःच्या शुद्धीकरणास मारक ठरतील अशा गोष्टी ह्यावेळी टाळणे जास्त महत्त्वाचे असते व म्हणूनच अशावेळी 5 ऐवजी 8 नियमांचे पालन करावयाचे असते. त्यात पहिल्या 5 नियमांमध्ये एक बदल केला जातो. तो म्हणजे केवळ व्यभिचारापासून दूर राहण्यापेक्षा संपूर्ण ब्रह्मचर्य पाळले जाते. त्याचबरोबर अवेळी म्हणजे दुपारी 12 नंतर अन्न ग्रहण करू नये. कोणत्या प्रकारची शरीर सजावट व मोजमजा, करमणूक व आरामदायी विलासी शय्या टाळावी. ब्रह्मचर्य व इतर नियमांमुळे स्वनिरीक्षणासाठी लागणारी मनाची शांती व जागरूकता वाढण्यास व तिचे पोषण होण्यास मदत होते. तसंच बाह्य गोष्टींमुळे होणाऱ्या शांतताभंगांपासून मनाची सुटका होते. या 8 नियमांचे पालन फक्त निष्ठेने धर्मसाधनेच्या वेळी होणे जरुरीचे आहे. नंतर आपल्या दैनंदिन जीवनात सदाचारासाठी सांगितलेले 5 नियम पाळणे पुरेसे आहे. ज्यांनी घरादाराचा त्याग करून एकांतवास किंवा भिक्षू व भिक्षुणीचे जीवन पत्करले आहे त्यांच्यासाठी हे नियम पालन 8 वरून 10 वर जाते. पहिल्या 8 नियमांखेरीज त्यांनी अर्थार्जन करू नये, कोणत्याही कामासाठी पैसे घेऊ नयेत, भिक्षेवरच आपला उदरनिर्वाह करावा. म्हणजे आपल्या स्वतःसाठी व समाजाच्या फायद्यासाठी आपला संपूर्ण वेळ ते मनाच्या शुद्धीसाठी देऊ शकतील. 5, 8 व 10 नियमांचे पालन म्हणजे काही निरर्थक रूढी नाहीत. त्या भगवान बुद्धांची शिकवणूक पाळून पुढे जाण्याच्या खऱ्या अर्थी अतिशय महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. दुसऱ्याच्या किंवा आपल्या अहितापासून आपणास सुरक्षित ठेवण्याचा हा एक व्यवहार्य तोडगाच आहे. सम्यक उपजीविका. आपल्या सर्वांना उदरनिर्वाहासाठी कोणत्या ना कोणत्या योग्य मार्गाचा अवलंब करावाच पाहिजे. योग्य उपजीविकेची 2 मोजमापे आहेत. एक म्हणजे ती दुसऱ्याला कोणत्याही प्रकारची इजा पोचवणारी नसावी, म्हणजे जिच्यामुळे वर सांगितलेल्या पहिल्या 5 नियमांचा भंग होता कामा नये. इतकेच काय, पण आपण असा कोणताही व्यवसाय निवडू नये की त्यामुळे इतरांना वरील 5 नियम मोडण्यास प्रोत्साहन मिळेल व त्यापासून त्यांची हानी होईल. आपल्या उपजीविकेच्या मार्गाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दुसऱ्याला इजा होता कामा नये. म्हणजे ती उपजीविका ज्यात माणसांची किंवा अन्य प्राण्यांची हत्या करावी लागते ती सम्यक उपजीविका होऊ शकत नाही. इतकेच काय, पण दुसऱ्याने मारलेल्या प्राण्यांची हाडे, मांस, कातडी किंवा अन्य भाग याची विक्रीही योग्य ठरत नाही, कारण ती दुसऱ्याने केलेल्या अयोग्य कर्मावरच आधारित असते. दारूची किंवा इतर मादक पदार्थांची विक्री कितीही फायद्याची असली व आपण स्वतः त्यापासून दूर असलो तरी ती दुसऱ्यांना व्यसनाधीन करण्यास प्रवृत्त करते व त्यांना हानिकारक असते, म्हणून सम्यक उपजीविका होऊ शकत नाही. जुगारांचा अड्डा चालवणे आर्थिकदृष्ट्या खूप फायद्याचे असेलही, परंतु तिथे येणाऱ्यांचे मात्र नुकसानच होते. विष किंवा शस्त्रे, मारक हत्यारे, दारुगोळा, बॉम्ब, दूर पल्ल्याची शस्त्रे यांचाही व्यवसाय खूप पैसा मिळवून देत असेलही, पण तो हजारो लोकांची शांती व समन्वय बिघडवतो व त्यामुळे सम्यक व्यवसाय होऊ शकत नाही. ज्या कर्मामुळे लोकांचे उघड नुकसान होणार नाही, पण त्यामागे मनाची प्रेरणा चांगली नसेल, शुद्ध नसेल, म्हणजेच ज्या कर्मामुळे लोकांचे उघड नुकसान होणार नाही, पण त्यामागे मनाची प्रेरणा चांगली नसेल, शुद्ध नसेल, तर असे काम सम्यक उपजीविकेत येणार नाही. उदाहरणार्थ, एखादा चांगला डॉक्टर आहे, पण तो एखादी मोठी साथ यावी व मला भरपूर पैसा मिळावा अशी इच्छा करतो. एखादा व्यापारी साठेबाजी करून किंवा दुष्काळ पडून माझा माल चढ्या किमतीत विकला जावा अशी इच्छा करतो. या सम्यक उपजीविका होऊ शकत नाहीत. आपण प्रत्येकजण समाजाचे घटक आहोत. आपण समाजाची बांधिलकी म्हणून काही कामे करतो, कोणाची तरी गरज पूर्ण करतो व आपला निर्वाह भागवीत असतो. भिक्षू किंवा घरादाराचा त्याग केलेला संन्यासीसुद्धा आपल्या मनाचे शुद्धीकरण करून आध्यात्मिक प्रगती साधून आपले व समाजाचे हित साधतो. यांना देखील समाजाकडून भिक्षा व माधुकरी मिळते. पण जर त्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून समाजाची फसवणूक किंवा दिशाभूल केली, लोकांना चमत्कार वगैरे दाखवून आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वृथा प्रदर्शन केले, तर ती देखील सम्यक उपजीविका म्हणता येणार नाही. आपल्या कामाबद्दल मिळणारा मोबदला आपण आपल्या कुटुंबियाच्या भरणपोषणासाठी वापरतो. त्यातील जास्तीचा भाग, ते शक्य नसेल तर कमीत कमी काही भाग समाजाकडे परत गेला पाहिजे. समाजात
जे कमी सुदैवी लोक आहेत त्यांच्या उपयोगी पडला पाहिजे. समाजातील एक उपयोगी घटक होऊन आपण आपल्या व समाजाच्याही उपयोगी पडावे या प्रेरणेने केलेली सर्व कामे सम्यक उपजीविकेत येतील. विपश्यना साधनेच्या शिबिरातील शील पालन व अनुशासन. सम्यक वाचा, सम्यक कर्मांत व सम्यक उपजीविका हे आपल्या व समाजाच्या हिताचे आहेत, म्हणून त्यांना धरून आचरण केले पाहिजे. विपश्यना साधनेच्या शिबिरात सर्व प्रकारच्या शीलपालनाचा अभ्यास करण्याची फार उत्तम संधी मिळते. धर्मपालनाचा चांगला अभ्यास करण्यासाठी मुद्दाम राखून ठेवलेला हा काळ असतो. म्हणूनच प्रत्येक शिबिरार्थीने 8ही नियमांचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करावायचा असतो. तरी देखील नेहमीच्या सवयीचा विचार करून प्रथमच भाग घेणाऱ्यांना किंवा शारीरिक त्रास असणाऱ्यांना सवलत दिली जाते. त्यांना संध्याकाळी थोडासा आहार दिला जातो आणि म्हणूनच जरी ते जवळजवळ 8 नियमांचे पालन करीत असले तरी त्यांना 5च शीलपालनाची प्रतिज्ञा दिली जाते. ह्या नियमांबरोबरच शिबिरार्थींनी कडक मौन पाळावायचे असते. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत शिबिरात भाग घेणाऱ्यांना आपापसात बोलण्यास सक्त मनाई आहे. आपल्या अडचणीसंबंधी ते आपल्या शिक्षकांशी किंवा व्यवस्थापकाशी संपर्क साधू शकतात. अशा प्रकारे कमीत कमी अडथळ्यामुळे त्यांना साधनेत खूपच मदत होते. एकमेकांना अडथळा न करता लोक बंदिस्त जागेत राहून काम करू शकतात. अशा या एकांत व प्रसन्न शांततामय वातावरणात स्वनिरीक्षणासारखा हळूवार नाजूक अभ्यास करणे शक्य होते. इथे प्रशिक्षणार्थींना अन्न व निवास दिला जातो. त्याचा खर्च इतरांनी दिलेल्या दानावरच चालतो. अशा प्रकारे प्रशिक्षणाच्या काळात सर्वजण जवळजवळ घरादाराचा त्याग केलेल्या सणाच्या सारखे राहतात व इतरांनी केलेल्या दानावरच आपला निर्वाह करतात. आपल्या कार्यक्षमतेप्रमाणे काम करून शिबिरार्थी आपले व इतरांचे भले करतात. विपश्यना साधनेच्या अभ्यासात प्रशिक्षणात भाग घेऊन साधक अशा प्रकारे सम्यक उपजीविकेचा अभ्यास करतात. शीलपालन हा धर्मपालनाचाच एक अविभाज्य घटक आहे. ह्याशिवाय धर्माच्या मार्गात प्रगतीच होऊ शकत नाही, कारण ह्याशिवाय मन फारच प्रक्षुब्ध असते व त्यामुळे आतील सत्याचा शोध घेणे शक्य होत नाही. असे काही आचार्य आहेत की जे शीलपालनाशिवाय आध्यात्मिक प्रगतीची शिकवणूक देतात. ते जे काही शिकवतात ती भगवान बुद्धांची शिकवणूक नाही हे मात्र नक्की. त्यामुळे शीलाचे पालन न करता वेगवेगळ्या अति आनंददायक अवस्थांचा अनुभव करता येत असेल, पण त्यांना आध्यात्मिक मार्गातील साध्य समजणे चुकीचेच ठरेल. शीलपालनाखेरीज माणूस दुःखापासून मुक्त होऊ शकणार नाही, अंतिम सत्यापर्यंत पोहोचू शकणार नाही हे मात्र निश्चित. प्रश्नोत्तरे. प्रश्न आहे, चांगले कार्य करणे म्हणजे एक प्रकारची आसक्तीच नव्हे का? उत्तर, नव्हे. चांगले कार्य करणे म्हणजे केवळ आपल्या प्रयत्नांची शिकस्त करणे होय. असे कार्य करीत असताना या कार्याचे परिणाम आपल्या नियंत्रणाच्या बाहेरचे आहेत याची आपल्याला जाणीव हवी. आपण आपले काम करावे व त्याचे परिणाम निसर्गावर, धर्मावर सोपवावेत, म्हणजे तुमचे काम नक्कीच चांगले होईल. प्रश्न, याचा अर्थ चुका करण्याचा मुक्त परवानाच नाही का? उत्तर, तुमच्या हातून चूक झाली तर ती मान्य करा. पुन्हा ती चूक होणार नाही यासाठी प्रयत्न करा. कदाचित परत तुम्हाला त्यात अपयश येईल. हसतमुखाने त्याचा स्वीकार करा. ती टाळण्यासाठी सुधारित मार्गाचा वापर करा. आपण आपल्या अपयशाचा आनंदाने स्वीकार केला तर त्याबद्दल आपल्याला आसक्ती राहत नाही. पण जर पराजयाने आपण खचलात व विजयाने खूपच आनंदी झालात, हुरळून गेलात, तर मात्र नक्कीच तुम्ही त्यात आसक्त होतात. प्रश्न, सम्यक कार्य म्हणजे फक्त आपण केलेले योग्य प्रयत्न, त्याचे परिणाम नव्हेत, असेच ना? उत्तर, होय, असेच. केलेले कार्य जर चांगले असेल तर परिणाम आपोआपच चांगले होणार. धर्मच त्याची काळजी घेतो. परिणामांची अपेक्षित, अनपेक्षित वगैरे निवड करण्याची शक्ती आपल्यात नाही. म्हणून आपण फक्त आपल्या कर्माची निवड करू शकतो. मात्र ह्यात आपण आपल्या प्रयत्नांची शर्त करणे जरुरीचे आहे. प्रश्न, अनावधानाने दुसऱ्यास दुखावले गेले तर ते दुष्कर्मच ठरते का? उत्तर, नाही. दुसऱ्याला दुखवण्याच्या हेतूने प्रयत्न करून जर तुम्ही त्यात यशस्वी झालात तर तुम्ही दुष्कृत्य केले असे म्हटले जाते. शील हे अगदी टोकापर्यंत ताणणे हे व्यवहार्य तर नाहीच, पण कोणाच्याही हिताचे ठरणारे नाही. उलटपक्षी सुरुवातीला इतका निष्काळजीपणा दाखवायचा की आपल्या वागण्याने इतरांना त्रास होतो आहे याची भानही ठेवायची नाही. मग इतरांना त्रास देणे हा माझा उद्देश नव्हता असे म्हणायचे. हे योग्य नाही. धर्म आपल्याला सर्व गोष्टींबद्दल सतत जागरूक राहायला शिकवतो. प्रश्न, योग्य व अयोग्य कामुकता यातील फरक काय आहे? हाही एक प्रकारच्या इच्छेचाच प्रश्न आहे. उत्तर, नाही.
कामुकतेला ही संसारी माणसाच्या आयुष्यात एक स्थान आहे. यात कुठेही दमन व दडपशाही नको. कारण दमन केल्याने मनावर ताण पडतो आणि त्यातूनच अनंत अडचणी व समस्या उत्पन्न होतात. परंतु आपल्या वासनांना दरबंध न ठेवता व इच्छेच्या पूर्तीसाठी कोणत्याही व्यक्तीशी वैषयिक संबंध ठेवला तर या वासनांच्या आधिपत्यातून आपण आपले मन कधीच मुक्त करू शकणार नाही. या दोन्ही अगदी धोक्याच्या भूमिका टाळून धर्म आपल्याला मधला मार्ग अवलंबण्यास सांगतो. तो म्हणजे एकमेकास पूर्णपणे वचनबद्ध असलेल्या एक स्त्री व एक पुरुष यातील निरोगी शरीर संबंध होय. अशा प्रकारचे शरीर संबंध आपल्या आध्यात्मिक उन्नतीत प्रगतीत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करीत नाहीत. आणि आपण दोघेही जर विपश्यनेचे साधक असाल तर जेव्हा जेव्हा विकार आपल्या मनात उत्पन्न होईल तेव्हा तेव्हा तटस्थपणे त्याचे निरीक्षण करा. आपल्या लक्षात येईल की असे करणे म्हणजे कोणत्याही प्रकारचा मुक्तपणा बाळगणे नव्हे किंवा भावनांची दडपशाही करणेही नव्हे. तटस्थ निरीक्षणानेच आपण आपले मन विकारांपासून मुक्त करू शकाल. काही वेळा अशा दाम्पत्यात शरीर संबंध येईल, पण हळूहळू अशी स्थिती विकसित होईल की वैयक्तिकतेला फारसा अर्थ उरणारच नाही. हीच तर खरी स्वाभाविक ब्रह्मचर्य अवस्था आहे, जिथे वासनांचा पुसटसा विचार देखील मनात उद्भरणार नाही. या ब्रह्मचर्याचा हा भाव कोणत्याही वैषयिक समाधानापेक्षा जास्त आनंददायक आहे. ह्यामुळे तुम्ही अतिशय सुखी समाधानी होता. आपण सर्वांनीच या खऱ्या आनंदाचा अनुभव घ्यावयास शिकले पाहिजे. प्रश्न: पण पाश्चिमात्य लोक दोन प्रौढ व्यक्तींनी एकमेकांच्या संमतीने ठेवलेले शरीर संबंध स्वाभाविक मानतात. उत्तर: ही विचारसरणीच धर्मापासून फार दूर जाते. कोणत्याही व्यक्तीने एका व्यक्तीशी व मग दुसऱ्यांशी नंतर तिसऱ्याशी शरीर संबंध ठेवणे म्हणजे आपले विकार वासना वाढवणेच नाही का? विकारांमुळे तर दुःखाचे संवर्धन होत असते. जेव्हा आपण शरीर संबंध एकाच व्यक्तीपुरते मर्यादित ठेवायस पाहिजे किंवा संपूर्ण व स्वाभाविक ब्रह्मचर्य तरी पाळावयास हवे. प्रश्न: निरनिराळ्या जाणीवांच्या अनुभूतीकरता किंवा वेगवेगळ्या उन्मनी अवस्थांच्या प्राप्तीकरता अंमली पदार्थांचा उपयोग योग्य होईल का? उत्तर: काही साधकांनी मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा उपयोग करून ध्यानात येणाऱ्या सुख अनुभवासारखाच अनुभव घेतल्याचे मला सांगितले आहे. हे खरे असो की खोटे, पण बाह्य पदार्थांचा उपयोग करून घेऊन येणारी अनुभूती म्हणजे सत्य संशोधनातले एक परावलंबनच नाही का? धर्म तर नेहमीच आपल्याला स्वावलंबन शिकवतो, स्वतःचे स्वामी होण्यास प्रवृत्त करतो की ज्याच्या आधारे सत्याचा अनुभव आपण आपल्या इच्छेप्रमाणे पाहिजे तिथे व पाहिजे तेव्हा घेऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंमली पदार्थांचे उपयोग अनेक समस्या उत्पन्न करतात. त्यामुळे आपण मनाचा समतोल घालवून स्वतःची हानी करून घेतो. याउलट धर्माचे आचरण साधकाला इतरांची व स्वतःची कुठल्याही प्रकारची हानी न करता जास्त समतोल बनवते. प्रश्न: पाचवा नियम स्वतःला अंमली पदार्थाच्या उपयोगापासून परावृत्त करणे किंवा स्वतः व्यसनाधीन न होणे असा आहे का? वास्तविक मद्यपानाच्या पूर्ण आहारी न जाता माफक मद्यपान केले तर त्यामुळे काही हानी होते असे वाटत नाही, तेव्हा आपण एखादा पेला दारू पिणे हे देखील शीलभंग करणे असे मानता का? उत्तर: अगदी थोड्या प्रमाणातही मद्याचा वापर हा दूरगामी वाईट परिणाम करणारा व मद्याबद्दल आसक्ती निर्माण करणारा ठरतो. आपण व्यसनाधीनतेकडे जाणारी पहिली पायरी चढतो आहे हे आपल्या ह्यावेळी लक्षात देखील येत नाही. हे नक्कीच तुम्हाला व इतरांना हानी करणारे नाही का? प्रत्येक व्यसनी माणसाची सुरुवात मद्याच्या केवळ एका पेल्यानेच होते. तेव्हा दुःख निर्माण करणारी पहिली पायरी तरी का चढता? आपण निर्धाराने साधना करत असताना चुकून देखील एखाद्या दिवशी मद्याचा एखादा पेला घेतला तर किंवा एखाद्या स्नेहसंमेलनात आपल्याला तो घ्यावा लागला तर आपल्या ध्यानातील अस्थिरता आपल्याला जाणवेल. धर्म व मद्य एकत्र राहू शकत नाही. आपल्याला जर धर्माच्या आचरणात प्रगती करावयाची असेल तर आपण मद्यापासून 4 पावले दूरच असायला पाहिजे. हाच हजारो साधकांचा अनुभव आहे. मद्यप्राशन व लैंगिक स्वैराचार हा 2 नियमांची गंभीरता साधकांनी प्रामुख्याने समजावून घेणे फार जरुरीचे आहे. प्रश्न: आमच्याकडील लोक जे आपल्याला बरे वाटते ते योग्यच असले पाहिजे असे समजतात. उत्तर: कारण ते सत्य योग्य प्रकारे समजावून घेत नाहीत. जेव्हा द्वेषाने प्रेरित होऊन आपण एखादी कृती करतो तेव्हा आपोआपच आपल्या मनातील प्रक्षुब्धता आपल्याला जाणवते. परंतु जेव्हा अभिलाषेमुळे आपण एखादी कृती करतो तेव्हा मनाच्या वरवर आपल्याला आनंदच वाटतो. पण मनाच्या तळाशी मात्र प्रक्षुब्धताच दडलेली असते. केवळ अज्ञानामुळेच आपल्याला त्यात आनंद वाटतो. आपण स्वतःचेच नुकसान या गोष्टींमुळे कसे करून घेतो हे आपल्याला जेव्हा जाणवते तेव्हा आपण स्वाभाविकपणे अशा प्रकारच्या कृतीपासून परावृत्त होतो.
प्रश्न, मांसाहार करणे म्हणजे देखील शीलभंगच आहे का? उत्तर, नाही. जोपर्यंत आपण स्वतः एखाद्या प्राण्याची हत्या करत नाही तोपर्यंत. जोपर्यंत मांस आपल्याला उपलब्ध करून दिले जाते व आपण इतर अन्नाप्रमाणे त्याची चव घेत आहात तोपर्यंत आपला शीलभंग होत नाही. पण अप्रत्यक्षपणे आपण मांसाहार करून इतरांना हत्या करण्यासाठी प्रवर्तक नाही का करीत? खोलवर विचार केल्यास आपल्याला असे कळेल की मांसाहाराने आपण स्वतःचे अहित करून घेतो. प्रत्येक क्षणी प्राणीमात्राच्या मनात राग म्हणजे अभिलाषा व द्वेषाच्या भावना उचंबळून येत असतात. तटस्थ निरीक्षण करून मनाचे शुद्धीकरण करण्याची क्षमताच त्यांच्या ठिकाणी नसते. त्यांच्या शरीरातील प्रत्येक कण हा राग व द्वेष यामुळे संस्कारित झालेला असतो. आणि आपण जेव्हा मांसाहार करतो तेव्हा हाच आहार आपण स्वतःच्या शरीराला देत असतो. साधक स्वतःला राग व द्वेष यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून त्यांनी मांसाहार टाळला तर ते त्यांना फारच उपयुक्त ठरेल. प्रश्न, म्हणूनच प्रशिक्षणात फक्त शाकाहारी अन्न पुरवले जाते का? उत्तर, होय, कारण विपश्यना साधण्यासाठी ते सर्वोत्तम अन्न आहे. प्रश्न, दैनंदिन जीवनातही आपण शाकाहाराचीच शिफारस करता का? उत्तर, होय, ते पण फारच उपयुक्त आहे. प्रश्न, साधकाने द्रव्यार्जन केलेले कसे चालते? उत्तर, जेव्हा आपण धर्माचे आचरण करता तेव्हा जरी पैसा कमवला नाही तरी आपण समाधानी असता. पण जर केवळ पैसा कमवलात व धर्माचरण केले नाहीत तर मात्र आपण दुःखीच व्हाल. धर्माचरण हेच फार महत्त्वाचे आहे. जोपर्यंत आपण जगतो आहोत तोपर्यंत आपण आपले पालनपोषण केलेच पाहिजे. आपण कष्ट करून प्रामाणिकपणे पैसा मिळवणे यात काही अयोग्य नाही. पण ह्या गोष्टी धर्माला अनुसरूनच कराव्याच पाहिजे. प्रश्न, दुरान्वये देखील आपण केलेल्या कामाचा उपयोग इतरांस अहितकारी ठरत असेल, आपण केलेल्या गोष्टी विघातक कामासाठी वापरल्या जात असतील तर ती अयोग्य उपजीविका ठरते का? उत्तर, आपल्या मनातील हेतूवर ते अवलंबून आहे. आपले ध्येय जर केवळ पैसा मिळवणेच असेल, आपल्याला जर दुसऱ्याचे नुकसान का होईना, जोपर्यंत मला पैसे मिळत आहेत तोपर्यंत मला त्याचे काही कर्तव्य नाही असे वाटत असेल तर मात्र ते अयोग्य आहे. पण आपले उद्दिष्ट सेवा करण्याचे आहे व ती प्रांजळपणे करताना जर कोणी अनावधानाने दुखावले गेले तर त्याचा दोष आपल्यावर येत नाही. प्रश्न, मी काम करत असलेली संस्था एक उपकरण बनवते की ज्याचा उपयोग इतर गोष्टीबरोबर अणुस्फोटांसंबंधी माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. माझ्या अधिकाऱ्यांनी ह्या प्रकल्पावर काम करण्यासाठी मला निवडले आहे, पण हे काम करणे का कोण जाणे मला योग्य वाटत नाही. उत्तर, जर एखाद्या गोष्टीचा उपयोग केवळ इतरांच्या हितासाठीच केला जात असेल त्यात निश्चितच आपला सहभाग नसावा. पण ज्याचा उपयोग विधायक व विनाशक अशा दोन्ही कार्यासाठी होऊ शकतो, अशा वेळी इतरांनी तसा विनाशक उपयोग केल्यास त्याची जबाबदारी आपल्यावर येत नाही. आपण हे काम इतर त्याचा उपयोग विधायक पद्धतीने करतील ह्या प्रेरणेच करा, मग त्यात काही अयोग्य नाही. प्रश्न, युद्धबंदी संबंधी आपले काय मत आहे? उत्तर, युद्धबंदी म्हणजे आक्रमणाविरुद्ध नुसती बघ्याची भूमिका घेणे असे जर आपल्याला म्हणायचे असेल तर ते नक्कीच अयोग्य आहे. धर्म आपल्याला नेहमीच व्यवहार्य व विधायक मार्गावर चालण्याची शिकवण देतो. प्रश्न, महात्मा गांधी व मार्टिन लुथर किंग यांनी पुरस्कृत केलेल्या सत्याग्रहाबद्दल आपले काय मत आहे? उत्तर, ते परिस्थितीवर अवलंबून आहे. जर आक्रमण करणाऱ्या शारीरिक बळाखेरीज दुसरी कोणती भाषा समजत नसेल तर मनात समतोल राखून बळाचा वापर अवश्य करावा किंवा सत्याग्रहाचा उपयोग भीतीपोटी न करता एक नैतिक शौर्य म्हणून करणे हाच धर्ममार्ग आहे व हाच महात्मा गांधींनी लोकांना शिकवला. शस्त्रधारी विरोधकाशी निशस्त्रपणे सामना करण्यास फारच मोठे धैर्य असावे लागते. मृत्यू आज ना उद्या येणारच आहे, मग त्याच्याशी सामना शौर्याने करायचा की भीतीने? धर्ममरण हे केव्हाही भीतीपोटी असू शकत नाही. गांधीजी हिंसाचाराचा सामना करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना सांगत असत, या हिंसाचाराच्या जखमा आपल्या छातीवर होऊ द्यात, आपल्या पाठीवर नकोत. त्यांच्या मागे असलेल्या धर्मामुळेच ते यशस्वी होऊ शकले. प्रश्न, आपण स्वतः सांगितलेत की नियमांचे पालन न करताही ध्यान करताना आश्चर्यकारक अनुभूती येऊ शकतात, तर मग नैतिक आचरणाला अवास्तव महत्त्व देणे हे दुराग्रही व हटवादीपणाचेच नाही का? उत्तर, मी अनेक साधकांच्या उदाहरणावरून अशा
निष्कर्षापर्यंत आलो आहे की जे साधक शील संवर्धनास महत्त्व देत नाहीत त्यांचा ह्या मार्गात विकास होऊ शकत नाही. अनेक साधक बऱ्याच वेळा अशा ध्यान शिबिरात भाग घेतात व ज्ञानानंदाचा अनुभवही मिळवतात, पण त्यांच्या दैनंदिन जीवनात कोणताही बदल होत नाही. ते व्यवहारात पूर्वीप्रमाणेच प्रक्षुब्ध व दुःखी राहतात, कारण विपश्यनेचा उपयोग ते केवळ इतर खेळण्याप्रमाणे एक खेळणे म्हणूनच करतात. असे लोक खरोखरच आयुष्यातले खूप काही हरवून बसतात. ज्यांना जीवनात धर्माचा उपयोग करून काही चांगले स्थित्यंतर आणावयाचे आहे त्यांनी शक्य असेल तितके व काळजीपूर्वक शील संवर्धन केलेच पाहिजे. नमो बुद्धाय. जय भीम. कथा. डॉक्टरांनी दिलेली औषधी चिठ्ठी. एक माणूस आजारी पडतो व डॉक्टरांकडे उपचारासाठी जातो. डॉक्टर त्याची पूर्ण तपासणी करून त्याला काही औषधे एका चिठ्ठीवर लिहून देतात. या माणसाची आपल्या डॉक्टरांवर खूप श्रद्धा असते. घरी परतल्यावर तो आपल्या प्रार्थनेच्या खोलीत डॉक्टरांचा एक सुरेख फोटो मांडतो. नंतर तो त्या फोटोला अतिशय श्रद्धेने नमस्कार करतो व त्याच्यापुढे बसतो. 3 वेळा वाकून नमस्कार करतो, फुले वाहतो, उदबत्ती लावतो. मग तो डॉक्टरांनी त्याच्यासाठी दिलेल्या औषधाची चिठ्ठी बाहेर काढतो व मोठ्या आदराने ती चिठ्ठी पुन्हा पुन्हा वाचतो. 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या दुपारी, 2 गोळ्या रात्री. साऱ्या दिवसभरच काय, पण आयुष्यभर तो त्या चिठ्ठीचा जप करत राहतो. कारण डॉक्टरांवर त्याची नितांत श्रद्धा असते आणि तरी देखील चिठ्ठीचा त्याला रोग बरा होण्यासाठी काही उपयोग होत नाही. मग तो माणूस त्या चिठ्ठीबद्दल जास्त माहिती गोळा करण्याचे ठरवतो व म्हणूनच तो धावत आपल्या डॉक्टरांकडे जातो व त्यांना विचारतो, आपण मला हीच औषधे का बरे लिहून दिलीत? त्या औषधांनी मला मदत कशी होणार? डॉक्टर आपल्या व्यवसायात निपुण असल्याने ताबडतोब सांगतात, असं बघा, तुम्हाला अमुक रोग झाला आहे व त्या रोगाचे मूळ कारण असे आहे की मी दिलेले औषध जर आपण सांगितल्याप्रमाणे घेतले तरच ते त्या कारणाचा संपूर्ण नाश करेल. ते कारण दूर होईल. एकदा हे कारण दूर झाले की आपोआपच तुम्हाला झालेला रोग बरा होईल. तो माणूस विचार करतो, हो, फार छान, माझे डॉक्टर किती हुशार आहेत नाही? त्यांनी लिहून दिलेली औषधे किती उपयुक्त आहेत नाही? घरी आल्यावर तो आपल्या शेजाऱ्यांशी व संबंधितांशी भांडू लागतो व आग्रह करतो, माझे डॉक्टर हे सर्वोत्तम डॉक्टर आहेत, इतर सर्व डॉक्टर निरुपयोगी आहेत, पण या चर्चेमुळे त्याला काय मिळणार? साऱ्या आयुष्यभर जरी तो यासाठी भांडत राहिला तरी त्याला यत्किंचितही फायदा होणार नाही. जर त्या माणसाने औषध घेतले तरच तो त्या आजारातून मुक्त होईल, तेव्हाच त्या औषधाचा त्याला खरा फायदा होईल. प्रत्येक मुक्त झालेला माणूस हा त्या डॉक्टरसारखा असतो. तो समाजातील माणसांना दुःखमुक्त कसे व्हायचे याचे मार्गदर्शन करतो, त्या मार्गावर कसे चालायचे याचे विवेचन करणारी चिठ्ठी देतो. जर लोकांनी त्या महापुरुषाबद्दल नुसतीच अंधश्रद्धा बाळगली, त्याने दिलेल्या चिठ्ठीचे त्यांनी पुराणात रूपांतर केले व दुसऱ्या पंथातील लोकांशी मोठ्या आवेशाने भांडायला सुरुवात केली, आमच्याच धर्मसंस्थापकांची शिकवणूक ही सर्वश्रेष्ठ आहे, पण कोणीही ती शिकवणूक आचरणात आणली नाही तर काय होणार? दुःखमुक्ती कशी होणार? डॉक्टरांवरील श्रद्धा जर त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार रोग्याला औषधे देण्यास प्रवृत्त करणारी असेल तर नक्कीच उपयोगाची आहे. औषधांचा परिणाम कसा होतो हे जाणणे जर औषध घेण्यास प्रवृत्त करणारे असेल तरच ते उपयोगी पडेल. पण प्रत्यक्षात कोणतेही औषध न घेता दुसऱ्या डॉक्टरांवरील श्रद्धेने कोणीही आपल्या आजारातून बरा होऊ शकणार नाही. दुःखमुक्तीसाठी आपण स्वतः औषध हे घेतलेच पाहिजे. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.